रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे मनुष्य हा समूहप्रिय मनुष्य आहे. तो आपला समूह वाढवित असतो आणि आपला समूह टिकून ठेवण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आता मोबाईलवर बरेच लोक माझा हा समूह आहे म्हणजे त्या समूहामध्ये त्याचे तो सभासद वाढवित असतो आणि त्याला तो आनंद होत असतो की माझे इतके सभासद आहेत माझ्या त्या समूहामध्ये आणि त्या आनंदामध्ये तो राहत असतो. असा समूहप्रिय असणारा माणूस, तो टिकून धरणारा माणूस, त्याला समूहाशिवाय आवडत नाही. मूळच्या ब्रह्मालासुद्धा आवडलं नाही तर एकाकी न रमते, ते एकटं होतं त्याला करमलं नाही. एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे अनेक रूपाने नटणार. एकले न कंठेची म्हणून येणे, केली निर्माण 14 हे भुवने. त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून सगळं जगत निर्माण केलं. आणि म्हणून त्याचाच हा माणूस असल्यामुळे म्हणजे ब्रह्माचा, त्यामुळे याला हे एकट्याला करमत नाही. तो नेहमी व्याप वाढवित असतो आणि त्याला त्याच्यामध्येच आवड असते. तर त्या दृष्टीने व्यवहारामध्ये ह्या समूहप्रिय माणसाचा जो गुण आहे त्या गुणाचा दुरुपयोग करणारी माणसं काही धूर्त माणसं असतात आणि मग ते वेगवेगळे नाते संबंध जोडतात आणि त्याचा गैरफायदा हे उठवतात. त्या संदर्भामधला आजचा हा आपला व्हिडिओचा भाग आहे. ऐका श्लोक. अस्माकं बदरी चक्रम यस्माकं बदरी तरोः बादरायण संबंधात योयम योयम वयम वयम. अर्थाची पार्श्वभूमी अगोदर सांगतो म्हणजे आपल्याला अर्थ सांगायला सोपा जाईल. एक धूर्त माणूस, लबाड माणूस, व्यवहाराचे संबंध जोडून गैरफायदा उठवणारा माणूस आपली गाडी घेऊन एका गावाला चालला होता, बैलगाडी. आता जाता 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 बरंच अंतर असल्यामुळे दुपारची वेळ झालेली होती आणि त्याने एक वस्ती बघितली. आता त्याला भूक लागलेली होती, बैल पण गाडी ओढून ओढून थकले होते. मग याने काय केलं की त्या वस्तीवर ही गाडी नेली आणि गाडीचे बैल सोडले, गोठ्यात नेऊन बांधले, वैरण घेतली, बैलाला टाकली. बस घरामध्ये त्या ओसरीवर गेला, घोंगडी होती खुंटीला, ती घोंगडी काढली, घोंगडी टाकली, स्वतःच बसला. ती बाई घरात होती, तिला वाटलं हा कोण बाबा, कदाचित आपल्या मालकाचा कोणी असेल, मित्र नाही तर नातेवाईक असेल, कारण नुकतंच लग्न झालं होतं आणि ती बाई नुकतीच नांदायला आली होती. त्यामुळे तिला संभ्रम झाला की असेल कोणीतरी. तिने आपलं पाणी दिलं, काय आपल्याला जेवण बिवण, हो म्हणले जेवायचं ना आपल्याला, हो. मग त्या बाईने जेवण तयार केलेलं होतं, ते जेवण वाढलं, जेवण वगैरे करून मस्तपैकी बसला. तेवढ्यामध्ये हा मूळचा घरचा मालक आला. त्याने पाहिलं असं, अरे हा कोण, आपल्या ओळखीचा नाही, पाळखीचा नाही. मग त्याला पहिलं असं वाटलं की आपल्या बायकोचा कोणीतरी असेल, नातेवाईक. मग त्याने काय फारसे चौकशी करायला सुरुवात केली नाही. मग काय कसं काय रामराम सामसाम झालं, सगळं झालं. आणि मग त्याने विचारलं, म्हणले का हो, आपला काय नातेसंबंध आहे, हां, आपण हे सगळं स्वतः वगैरे. नातेसंबंध फार जवळचा म्हणले आपला नातेसंबंध. म्हणलं काय, तर अस्माकं बदरी चक्रम, माझी जी गाडी आहे ना बैलगाडी, ती बोरीच्या झाडाची आहे म्हणले, म्हणजे त्याचे लाकडं बोरीचे आहेत. हो का म्हणले, बरं बरं. पुढं युष्माकं बदरी तरुः, आणि तुमच्या दारामध्ये अंगणामध्ये बोरीचं झाड आहे. म्हणजे हो, म्हणजे माझे बोरीचे लाकडं गाडीचे आणि बोरीचा आणि त्या लाकडाचा संबंध आहे आणि ती बोर तुमच्या दारात आहे, तुमची बोर, त्या बोरीचे लाकडं माझे. झा झी झे संबंधे, व्याकरणकार सांगतात षष्ठी संबंधे. षष्ठी संबंध दाखवित असते. साचीचे, माझा माझा माझी, त्याचे त्याचा त्याची, चाचीचे झाजी जे, ही षष्ठी संबंध आहे म्हणले आपला हा. आणि हा परंपरा संबंध फार जवळचा आहे म्हणले आपला, असं का म्हणले. बादरायण संबंधात
योयम योयम वयम वयम. आणि म्हणून हा बादरायण संबंध आहे. म्हणजे बद्रे हे संबंध हा बादरायणम, बोरीच्या झाडाकडून असा संबंध आपला आहे. तुमचं बोरीचं झाड, तुमच्या बोरीच्या झाडाच्या लाकडाची माझी गाडी, माझी गाडी म्हणजे गाडी, असा हा संबंध तुमच्याशी जुळतो. आणि म्हणून हे आपलं याचं नातं आहे म्हणले, बादरायण संबंध याला म्हणतात. म्हणले हो का, आणि शास्त्रात हा संबंध आलेला आहे. हा बरं बरं म्हणले, चांगली गोष्ट आहे. आता परत नका कुठे इकडे संबंध जुळू वगैरे. आणि मग त्याने राम राम ठोकला आणि गेला आपला गाडी घेऊन. सांगायचा मुद्दा असा की काही धूर्त लोक, मतलबी लोक, स्वार्थी लोक काही ना काहीतरी संबंध जोडतात आणि आपला स्वार्थ साधतात. त्यांच्यापासून सतर्क राहा असं या सुभाषितकाराला म्हणायचं आहे. आणि जर तुम्ही सतर्क राहिले नाही तर ते तुमचा संबंध जोडणार. तुम्ही नुसतं विचारा त्यांना कोणत्या जिल्ह्यातले, लोकांना ते एक लय वेड असतं आणि ह्या धूर्त लोकांना जास्त असतं. नाही कोणता जिल्हा, अमुक अमुक जिल्हा, नाही गाव कोणतं, ते अमुक, तिथं तर मग ते आमचे सोयरे आहेत, आमचे फार नातेवाईक, तुम्ही नामचं जवळ एक एक गावाचं, त्या जिल्ह्यातले का, मग आम्ही पण नगर जिल्ह्यातले. अगदी अमेरिकेत जरी असताना भेटला ना, तुम्ही भारतातले का, मी पण भारतातलाच आहे. झालं, कशाने संबंध जोडायचा आणि त्या संबंधाचा फायदा उठवायचा. त्यालाच म्हणतात नात्यातले आणि गोत्यातले. गोत्यात आणणारे हे असतात ना त्यातले आणि गोत्यातले. एक नात्यातले गोत्यातले संबंध जोडून आपला स्वार्थ साधणारे लोकांकडून सावधगिरीचा इशारा देण्यासाठी या सुभाषितकाराने आपल्याला सतर्क केलेला आहे. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.